नमस्कार। आज आपली रेसिपी आहे दडपे पोहे। दडपे पोहेसाठी लागणार आहे मी एक बाउल पातळ बारीक पोहे असतात ना ते घेतलेले आहेत, जे चुड्यासाठी बनवतात ते पातळ पोहे। एक बाउल छोटासा नारळ खवून घेतलेला आहे, हळद, मीठ, साखर, छोटासा एक कांदा घेतलेला आहे, मिरची चिरलेली आहे आणि नारळाचं पाणी। मुख्य म्हणजे नारळाचं पाण्यामुळे दडपे पोह्याला चव चांगली येते। कोथिंबीर आणि शेंगदाणे। पातळ पोहे आपण चाळून घेतलेले आहेत, एक बाउल। आता हे नारळाचं पाणी आहे आपण घेतलेलं, ते ह्याच्यावर आपण थोडंसं असं चमच्याने शिंपडून घेऊ आणि हे पाणी नारळाचं 2-3 चमचे असे ह्याच्यावर घेऊ आणि ते सगळीकडे कालून घेऊ। आता आपण थोडा वेळ हे झाकून ठेवू। आता आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे, या तेलामध्ये आता आपण शेंगदाणे तळून घेऊया या तेलामध्ये। आता शेंगदाणे हे तळून झालेत, आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। आता आपण मिरची हे करू फोडणीमध्ये। थोडंसं हळद, ही फोडणी थोडीशी गार होते। आता आपण ही फोडणी यात टाकू। गार झालेली फोडणी टाकलेली आहे त्यात। थोडंसं मीठ, चवीनुसार, साखर, हे कच्चा कांदा आहे कापून बारीक चिरलेला, हे सगळीकडनं कालवून घेतलेले, आपण मिक्स करून घेतलेले। यात आपण परत हे खोबरं खवलेलं आहे, ओलं खोबरं एक बाउल ते टाकणार आहे आणि कोथिंबीर। अशा प्रकारे आपले दडपे पोह्याची रेसिपी झालेली आहे। दडपे पोहे तयार आहे, नक्की एकदा तुम्ही ट्राय करून पहा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।